चलो, बहुत बढ़िया. बहुत बढ़िया. चला, वाचलं का बेटा हे? हो वाचलंय. गुड 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 गुड. मग आपण काय लिहित असतो आता? गिवन डेटा आहे का नाही? सर्वात हा. पहिले काय लिहायचं असतं? गिवन डेटा. चला. डेटा. चलो, डेटा. हा, बस जरा थांबा. चलो. चला, डेटामध्ये काय आहे बेटा? सांग बरं जरा, सर्वात पहिले तुला काय दिसतंय? कोणत्या कोणत्या टेम्परेचरला त्याची कायने NTP ची कायनेटिक म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू काढायची आहे का कम्पेअर करायचंय? कम्पेअर करायची. गुड 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 गुड. मग आपण काय म्हणतो? लेट. है ना? डेटाच्या आधी आधी काय म्हणतो आपण? लेट. हा, लेट वन आणि ह्याच म्हणतो ना. हा. लेट सबस्क्रिप्ट वन. हा, वनला काय म्हणणार तू? कोणती कंडिशन? हा, रेग्युलर कोणती कंडिशन मग तीच? कसं कळणार? किंवा इनिशियल कंडिशन? इनिशियल वन अँड टू डिनोट काय लिहायचं? हा, रेग्युलर इनिशियल इनिशियल कंडिशन अँड फायनल फायनल. हे लिहायचं बरं काय. मग मला सांग बरं, इनिशियल कंडिशन कोणती आहे जी फाइंड आउट करायची आहे? ती का जी का एनटीपी आहे ती? इनिशियल कंडिशन काय आहे तर बरं सांग बरं. चला, इनिशियल म्हणजे वन. हा, सांग मग. इनिशियल कंडिशनचं काय माहिती आहे तुला इथं? आहे. आवाज, जरा आवाज आला नाही बघ. हम्म. ती हाफ आहे NTP कंडिशनचा. काय हाफ आहे? इनिशियल कंडिशन हाफ आहे NTP कंडिशनचा. काय पण काय काही तर असते ना, प्रेशर हाफ आहे का, टेम्परेचर हाफ आहे का, कायनेटिक एनर्जी का? कायनेटिक एनर्जी. मग तसं सांगावं लागेल ना, काय हाफ आहे? सगळी कंडिशन हाफ नसते. एक जण हाफ असते, एक जण दुप्पट असते. मग तुला पहिल्यांदा काय लिहिणार तू सांग? पहिल्यांदा के डेटामध्ये वन हाफ आहे. केई वन का केई टू, कसं नीट सांग बरं बाई. कोण कुणाच्या हाफ? केई वन इज इक्वल टू हाफ ऑफ केई टू का केई टू इज इक्वल टू हाफ ऑफ केई वन? नेमकं काय? Ke2 इज इक्वल टू हाफ ऑफ Ke1. हाँ, ऐसा रहता वो. काइनेटिक एनर्जी इन सेकंड कंडीशन इज इक्वल टू हाफ ऑफ, हाँ, हाफ ऑफ कायनेटिक एनर्जी Ke1. इन फर्स्ट कंडिशन. हे पहिला डेटा झाला. हा, दुसरा डेटा काय माहिती आहे तुला? आपण इन युजल, हे बघ, कंडिशन झालं इन युजल नोटेशन. इन युजल नोटेशन्स. हा, बोला. काय माहिती आहे पुढचं? T1 माहिती आहे. गुड. T2 टी वन पण. काय आहे?
273 केल्विन एस. हो. हा. मग इनिशियल कंडिशन म्हणजे वन वाली काय आहे, तर ती एनटीपी वाली आहे असं लिहायचं इथं. कळलं का बाई तुला? हो. एनटीपी आणि एसटीपी सेम आहे बरं का. एनटीपी आणि एसटीपी सेमच सेम आहे. आहे. मग काय लिहिणार? 273 केल्विन. हा. आणि आपल्याला टेम्परेचरचा संबंध आहे, प्रेशर लिहायची गरज आहे का? हो. नाही. झालं. मग काय काढायचंय आपल्याला? T2. गुड. तुला खरंच हे मनानं कळलं एवढं? हो. गुड 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 गुड. टिटवास. मग पुढे काय लिहिशील, काय रिलेशन आहे त्यांच्यामध्ये? कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचरचा. कसं काय गडे, कोणता फॉर्म्युला आहे असा? फॉर्म्युला नाही, ते तुम्हीच सांगितलं होतं मागच्या लेक्चर मध्ये. हो, पण काय फॉर्म्युला आहे मग? तरी फॉर्म्युला काय कायनेटिक एनर्जीचा? कायनेटिक एनर्जी इकडे तिकडे बघू नको, सरळ पुढे बघ. K इज इक्वल टू 3/2 NRT. मग ह्याच्यामधून आहे का डायरेक्टली प्रोपोर्शनल? हो आहे. गुड 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 गुड. आणि स्क्वेअर रूटला कोण प्रपोर्शनल असते? टेम्परेचरच्या स्क्वेअर रूटला कोण प्रपोर्शन असते, कायनेटिक एनर्जी का व्हेलॉसिटी, म्हणजे आरएमएस व्हेलॉसिटी? आरएमएस व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला सांग. RMS √3RT/m0. मग कसं आहे प्रोपोर्शनॅलिटी, केई ची प्रोपोर्शनॅलिटी कशी लिहिशील? K डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आणि VRMS डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ टेम्परेचर. बरोबर आहे का? हम्म. हो. म्हणून इथं आपल्याला काय, ऍट तुम्ही लिहू शकता, फॉर गिव्हन मास, फॉर गिव्हन मास. कारण कायनेटिक एनर्जी काय 3/2 एनआरटी आहे ना. म्हणजे नंबर ऑफ मोल हम्म. फिक्स, नंबर ऑफ मोल फिक्स, नंबर ऑफ मोल फिक्स म्हणजेच मास फिक्स आहे का नाही. फॉर गिव्हन हम्म. मास ऑफ गॅस, केई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. टेम्परेचर. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. मग त्याच्यावर काय लिहिशील थांब पुढे? Ke2/Ke1 इज इक्वल टू T2 बाय टी पण वन जे काढायचंय ना ते आधी लिहायचं. काय काढायचंय? हाँ T2/T1. राईट. हा, सांग कसं लिहिणार सांग. T2/T1 इज इक्वल टू Ke2/Ke1. हम्म. मग काय, इथं धिस इम्प्लाइज ना. आता हाँ, this is like ते T1 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार. हा, येत आहे आता तुला पुढचं. छान. हम्म. दिस इम्प्लाइज. काय येते मग T2 इज इक्वल टू? T2 is equal to Ke2/Ke1 into T1. इंटू T1. राईट. हम्म. हो. त्याच्यानंतर मग व्हॅल्यूज कशा टाकायच्या? Ke2 च्या ठिकाणी हाफ Ke1 ठेवायचं, खाली Ke1 इंटू हम्म. 273. Ke1 कॅन्सल होणार आणि 273 डिवायडेड बाय 2. इज इक्वल टू 273/2. हाँ, करूँ. किती येईल बरं? किती येईल सांग. पट 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 सांगायचं. 136.5.
डिग्री सेल्सिअस का? कधीच युनिट सांगणार नाही, नाहीत. केल्विन. युनिट केल्विन. कधी सांगायचं हो? बरं, मध्ये काय असं वाजल्याचा आवाज यायलाय का? बँड वगैरे? नाही. नाही ना, काय असं म्हणजे डिस्टर्बिंग काही नाही ना तिकडं? नाही. ठीक. चाल. ओके. म्हणजे माझ्या बाजूने तिकडं आवाज यायलाय का म्हटलं? नाही. गुड. काहीच आहे ना. गुड गुड. चलो मग अशा प्रकारे हे क्वेश्चन करायचे आहेत तुम्हाला, तरी तुम्हाला येत आहे. चला आपण आता पुढच्या थेअरीकडे जाऊ. आता हे तुम्ही करचाल 33 वाला, स्वतःहून करा. हो. हा, हे व्हॉट इज मीन्ट हा, 34 वाला. बाय ते डिग्रीज ऑफ समजलं फ्रीडम. मला. आता ही नवीन थिअरी सुरू झालेली आहे. काय म्हटलंय? व्हॉट इज मीन्ट बाय डिग्रीज ऑफ फ्रीडम, एक्सप्लेन फॉर ॲटम डायॲटॉमिक मॉलिक्यूल. म्हणजे ॲटम म्हणजे मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल. ॲटम म्हणजे थोडक्यात कसा? मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल. म्हणून. मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल. हे बघ, मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे हेलियम, निऑन हे मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल आहेत, म्हणून त्यांना ॲटम पण म्हणतात. आणि डायॲटॉमिक मॉलिक्यूल. सर्वात पहिले डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय? की नंबर ऑफ इंडिपेंडेंट वेज. काय म्हटलंय बघा जरा, नंबर ऑफ इंडिपेंडेंट वेज. आता हे जरा व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला. नंबर ऑफ इंडिपेंडेंट वेज अ मॉलिक्यूल पजेस एनर्जी. ते सर्व बघून घ्या त्याच्यामध्ये बघ. म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलला एनर्जी म्हणजे काय? एक तर एनर्जी म्हणजेच कायनेटिक एनर्जी म्हणतो. कायनेटिक एनर्जी. मग समजा एखाद्या मॉलिक्यूलला आता कायनेटिक एनर्जी कोणत्या कोणत्या प्रकारे असू शकते? मेनली तर 3 प्रकारे असते: ट्रान्सलेशन, रोटेशन म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी असते, आणि व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी असते. व्हायब्रेशन. तर ट्रान्सलेशन मध्ये त्याच्याकडे एकूण इंडिपेंडेंट 3 मार्ग असतात. ट्रान्सलेशन मध्ये त्याला 3 मार्ग असतात. म्हणजे कसं? समजा एखादा मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल आहे, तो स्पेस मध्ये एकूण इंडिपेंडेंटली 3 प्रकारे मूव्ह करू शकतो. म्हणजे एक्स ऍक्सिसच्या अलॉंग, वाय ऍक्सिसच्या अलॉंग वा. आणि झेड. झेड ऍक्सिसच्या अलॉंग. जे काय झेड कुठं करायला. मग त्याच्यानंतर हे 3 ला सोडून बाकी कुठे जाऊ, मग इकडे जरी गेला तर ते इंडिपेंडेंट वे नाही. हा जो व्हेक्टर आहे तो एक्स, वाय आणि झेड वर डिपेंडेंटच आहे. म्हणजे हे जे त्याचे पोझिशन आहे, हे जे काही त्याने गेला, हे डिस्प्लेसमेंट वेक्टर जे आहे आर, आर हे इंडिपेंडेंट आहे का? नाही. इट डिपेंड्स ऑन एक्स वाय झेड. एक्स म्हणजे ए एक्स वाय झेड एक्स प्लस बी वाय प्लस प्लस बी वाय सी झेड, प्लस सी झेड. असं तुम्ही लिहू शकता. मग इंडिपेंडेंट किती आहेत? एक्स वाय झेड असे 3च मार्ग आहेत. सो जर तुम्ही बघितलं मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल विषयी, सर्वात पहिले डिग्रीज ऑफ फ्रीडमची व्याख्या तर कळली ना, की नंबर ऑफ हो. इंडिपेंडेंट वेज अ मॉलिक्यूल कॅन पजेस एनर्जी. मग इंडिपेंडेंट प्रकारे तो एनर्जी पजेस करतो. म्हणजेच एनर्जी पजेस करणे म्हणजेच मूव्ह करणे. मूव्ह करणे म्हणजे मूव्ह केल्यावरच कायनेटिक एनर्जी येते ना, व्हेलॉसिटीमुळे येत असते. व्हेलॉसिटीमुळे कायनेटिक एनर्जी येत असते. मग ऍटम किंवा मोनोॲटॉमिक मॉलिक्यूलचा विचार केला तर त्याच्याकडे 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. त्या पण फक्त ट्रान्सलेशनच्या आहेत हा. मग त्याच्याकडे रोटेशन आणि व्हायब्रेशनच्या नाही आहेत. रोटेशन आणि व्हायब्रेशनच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम नाही आहेत त्याच्याकडे. ठीक आहे. नाही. त्याच्यानंतर डायॲटॉमिक मॉलिक्यूलचा जर विचार केला तर त्याच्याकडे 3 ट्रान्सलेशनच्या तर आहेतच. 3 ट्रान्सलेशनच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. म्हणजे असा हा आहेत. डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. हा डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. तो एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस तिन्ही दिशेने जाऊ शकतो. 3 आहेत. पण रोटेशनच्या 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. आता मोनोॲटॉमिक मॉलिक्यूल मध्ये रोटेशनच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम नाहीयेत. ते आपण एक 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 एक्सप्लेनेशन देऊ. रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आर निग्लेक्टेड इन मोनोॲटॉमिक मॉलिक्यूल. आलं लक्षात का? कारण का तर मॉलिक्यूलची साईज फारच छोटी आहे. मॉलिक्यूलची साईज फारच छोटी आहे. मग त्यानं स्वतःभोवती किती जरी रोटेट केलं तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय असते? रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय असते? आय ओमेगा स्क्वेअर. मी जरा ते तुला लिहून देतो व्यवस्थित. थांब. मोनोॲटॉमिक मध्ये काय लिहायचं? नोट. रोटेशनल
कायनेटिक एनर्जी इज निग्लेक्टेड इन निग्लेक्टेड, बस एवढं. हा. हम्म, बिकॉज म्हणजे मोनो ऍटॉमिक मध्ये बरं काय, इन हम्म, मोनो ऍटॉमिक मॉलिक्यूल, बिकॉज 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 बघा आता काय ते, हा. केई रोटेशन म्हणजे काय? केई ऑफ रोटेशन, त्याचा फॉर्म्युला काय? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. काय आहे बघ? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. हा, काय? हाफ आय ओमेगा स्क्वेअर असं कसं आलं? आणि ओमेगा काय असते? स्पेअर आहे ना. मॉलिक्यूल म्हणजे काय असतो एका प्रकारचा? ऍटम म्हणजे काय असतो? स्क्वेअर. गोल स्पेअर असतो, राईट? गोल. हा. मग मोमेंट ऑफ इनर्शिया हे जे आय आहे ह्याच्यातलं आय, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, ते असतं एम आर स्क्वेअर, सम कॉन्स्टंट इंटू एम आर स्क्वेअर. हम्म, हे कळलं का? काय हम्म, कायनेटिक रोटेशन कळलं. दिस. तो रेडियस, आता ह्याच्यामध्ये जे रेडियस आहे ती अतिशय कमी असते. ती काय असते? ही अतिशय कमी असते. कमी. हम्म, ह्याच्यात तुम्ही लिहू शकता इन युजल नोटेशन, इन युजल नोटेशन्स. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज इक्वल टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू हाफ के एम आर स्क्वेअर. आणि मोनो ऍटॉमिक मॉलिक्यूल साठी रॅडियस ही फार छोटी असते. फॉर atoms आर इज निग्लिजिबल. कळलं का? हम्म, मग आरच जवळपास झिरो असल्यावर मग पूर्ण कायनेटिक एनर्जी पण काय होईल? झिरो. झिरो होईल. कळलं का हे? बस. हम्म, मोनो ऍटॉमिक साठी हे कळलं. मग कायनेटिक एनर्जी रोटेशन का निग्लेक्ट केली जाते? नोट पहिली. हम्म, नोट ए. दुसरी नोट, नोट बी. व्हायब्रेशनल व्हायब्रेशनल सॉरी, ठीक आहे, हे झालं. व्हॉट इज मीन बाय डिग्रीज ऑफ फ्रीडम, हे मान्य आहे. मी इथे एक एक्स्ट्रा क्वेश्चन देतो. नोट, मॉलिक्यूलला काय असू शकते? हा, ठीक. गॅस कॅन हॅव थ्री टाइप्स ऑफ एनर्जीज. तीन प्रकारे त्याला एनर्जी असू शकतात. थ्री टाइप्स ऑफ एनर्जीज, राईट? नंबर वन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलेट. किंवा थ्री टाइप्स ऑफ मोशन. कॅन हॅव एनर्जी फ्रॉम थ्री टाइप्स ऑफ मोशन. तीन प्रकारच्या मोशन कडून येऊ शकते. एक ट्रान्सलेटरी मोशन, ट्रान्सलेटरी. दुसरं रोटेशनल. रोट. आणि तिसरं व्हायब्रेशनल. कळलं हे? गॅसकडे तीन हो. प्रकारच्या एनर्जीज असू शकतात, किंवा तीन प्रकारची काय असू शकते?
मोशन असू शकते किंवा त्या तीन हम्म, मोशन पासून तीन प्रकारची एनर्जी येते, राईट? हम्म, मग आता ह्याच्यामध्ये आपण ट्रान्सलेटरी, मोनो साठी फक्त काय तीन ट्रान्सलेटरी आहेत, मग त्यात नोट काय लिहिली? रोटेशनल के इज निग्लेक्टेड, राईट? व्हायब्रेशनल इज ऑल्सो निग्लेक्टेड. व्हायब्रेशनल के इज झिरो ऍज, का? कारण एकटा ऍटम व्हायब्रेट कसा करेल? व्हायब्रेशन कधी होतंय? जर तुम्हाला अशी स्प्रिंग असेल तर मध्ये, म्हणजे डायटोमिक तर असायला पाहिजे ना, कमीत कमी असं बॉन्ड असायला पाहिजे का नाही? तर हे स्प्रिंगच्या भोवती हा. व्हायब्रेट होते. एकटाच ऍटम कसा व्हायब्रेट होईल? नाही होणार. झिरो हम्म, ऍज सिंगल ऍटम कॅनॉट व्हायब्रेट, कॅनॉट व्हायब्रेट इन गॅस स्टेट. गॅसमध्ये होऊ शकत नाही, सॉलिड मध्ये होऊ शकते. कारण सॉलिड मध्ये कसं असते, ऍटम एकमेकासोबत बॉन्ड करून असतात, हे असा एक आहे, असा एक आहे, असा एक आहे. तर सर्वांमध्ये असे बॉन्ड असतात असे, म्हणून तर ते सॉलिड मध्ये असतात ना. पण गॅसमध्ये असा हम्म, बॉन्ड नसतो एकमेकामध्ये. सो ऍटम कॅन नॉट व्हायब्रेट इन गॅस स्टेट, इन गॅसियस स्टेट. सिंगल गॅस ऍटम किंवा सिंगल गॅस ऍटम असं म्हणू. गॅस ऍटम कॅनॉट व्हायब्रेट. एवढं कळलं का बेटा? हे का का निग्लेक्ट करलो प्रत्येकाला आपण, कसं कसं ते? हो. हम्म. हम्म, त्यानंतर आता डायॲटॉमिक मॉलिक्युल. आता डायॲटॉमिक मॉलिक्युल मध्ये तीन ट्रान्सलेशन आहेत, ह्या पटल्या? हो. हो. ठीक आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये एखादी छोटीशी डायग्राम पण काढू शकता जर तुम्हाला रोटेशन वगैरे दाखवायचं असेल. हे बघ, ह्याच्यामध्ये तो असं इथं म्हणजे किती मार्काला क्वेश्चन आहे त्याच्यावर डिपेंड करते. किती मार्काला क्वेश्चन आहे त्याच्यावर डिपेंड करते. असं हे असं दाखवायचं. त्याच्यानंतर हा त्याचा रोटेशनचा ऍक्सिस दाखवायचा. आणि हे दाखवायचं आर. आर फारच छोटा आहे, अलग लक्षात हे. हम्म, हं. हे असं छोटस काहीतरी दाखवायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर हम्म, डायॲटॉमिक मॉलिक्युल. डायॲटॉमिक मॉलिक्युल मध्ये थ्री ट्रान्सलेशन आहेत, एकदम सोपं आहे. तर रोटेशनल, मग बघ, सो रोटेशन मध्ये काय तर दोनच घेतल्या, तीन नाहीत घेतल्या. तर का ते पण सांगणं गरजेचं आहे. आता मोनोॲटॉमिकचं तर कसं आहे की त्याची रेडियस फार छोटी होती, पण रोटेशनचं बघ कसं आहे, डायॲटॉमिकचं बघ कसं आहे. डायॲटॉमिक कसं आहे, समजा हा एक ऍटम आहे आणि हा एक ऍटम आहे. ह्यांच्यामध्ये आता ऑफकोर्स आपण ह्याला बॉन्ड सारखं कसं दाखवणार माहिती आहे का? जो बॉन्ड आहे तो स्प्रिंग सारखा आहे दाखवणार, कारण ते व्हायब्रेट पण होतंय ना. हम्म, तसं तो व्हायब्रेशन दाखवताना ते दाखवतात. सोडून दे. हा बॉन्ड आहे, हा बॉन्ड आहे, ठीक आहे. मग आता जर तू नीट बघितलीस तर ह्याच्यामध्ये तीन ऍक्सेस असतात. तीन ऍक्सेस असतात. हे बघ, ही एक्स ऍक्सिस किंवा ह्याला बॉन्ड ऍक्सिस म्हणतो आपण. ह्याला काय म्हणतो आपण? बॉन्ड बॉन्ड. ऍक्सिस. त्याच्यानंतर ह्याला परपेंडिक्युलर एक आहे. आता ह्याच्या भोवती जर फिरला तर तुझी रेडियस ही घ्यावी लागते, कळायला का? हो. पण जर ह्याच्या भोवती फिरलं, बॉन्ड ऍक्सिसच्या भोवती जर फिरलं, तर तुझी रेडियस ही येते. सो स्मॉल आर इज व्हेरी व्हेरी लेस ऍज कम्पेअर टू कॅपिटल आर. कळायले का? म्हणजे ह्या
हो. वाय ऍक्सिस भोवती त्यानं फिरलं की रेडियस मोठी आहे तसंच झेड ऍक्सिस असा आहे, हे बघ असा. मग त्या झेड ऍक्सिस भोवती फिरलं तेव्हा पण हीच रेडियस येते, ह्याच्या भोवती असं फिरलं, बरोबर का? म्हणजे झेड आणि वाय हम्म. ऍक्सिस भोवती रेडियस मोठी आहे, पण एक्स ऍक्सिस भोवती रेडियस फार छोटी आहे. एवढं कळायलं का तुला? बॉन्ड ऍक्सिस किंवा एक्स ऍक्सिस ते कळायलं का मला? एक्झॅक्टली. हो. एक्स ऍक्सिस भोवती म्हटलं की रेडियस इथून एवढीच येणार, त्या ऍक्सिस पासून अंतर घेत असत. कळलं का काही? हम्म. मग एक्स ऍक्सिस भोवती रेडियस फार कमी असल्यामुळे एक्स ऍक्सिस भोवती जे रोटेशन आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फार कमी असणार. So r radius about x-axis is negligible. Therefore, moment of inertia about x-axis is negligible. Therefore, kinetic energy about x-axis is negligible. कळलं का? निग्लिजिबल. हो. हा, राईट. मग तुम्ही ह्याचं असं डायग्राम काढली की आणखीन चांगलं. हे बघ, हे रोटेशन. हे असे. मग थ्री ट्रान्सलेशन रोटेशनच्या दोनच का? कारण रोटेशन अलॉंग विच ऍक्सिस, एक्स ऍक्सिस. म्हणजेच त्याला आपण काय म्हटलंय? बॉन्ड ऍक्सिस. ज्याच्या अलॉंग बॉन्ड आहे ते निग्लेक्ट करतो. त्याच्यानंतर हे दोन झाल्या रोटेशनच्या. आता व्हायब्रेशनच्या, पण फक्त हाय टेम्परेचरला, कारण मॉलिक्यूल व्हायब्रेट कधी होतो? फक्त हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरला, लो टेम्परेचरला नाही. मग व्हायब्रेट होतो, आणि व्हायब्रेशनचा असं असतं, एक व्हायब्रेशनचा मोड म्हणजे दोन व्हायब्रेशनल डिग्रीज असतात. कारण कारण व्हायब्रेशन मध्ये काय, म्यूट कर, म्यूट कर बेटा. तर व्हायब्रेशन काय असतंय, व्हायब्रेशन मध्ये काय असतंय, दोन टर्म असतात. वन कायनेटिक एनर्जीची टर्म असते आणि एक पोटेन्शियल एनर्जीची टर्म असते. म्हणून व्हायब्रेशनचा एक मोड म्हणजे 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम येतात. हे लक्षात आलं का तुझ्या? मान हलवून सांगितलीस तरी जमतं. व्हायब्रेशनचा एक मोड म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम दोन झाले. हे फार महत्वाचं आहे बघ, हे फार महत्वाचं आहे. त्याचं काय कारण आहे? त्याचं काय कारण आहे? बिकॉज व्हायब्रेशनच्या इक्वेशन मध्ये दोन टर्म येतात. ते तुम्हाला पुढे आहे, ते तुम्हाला पुढे आहे. पुढे प्रश्न आहेच की व्हायब्रेशनचे दोन का घेतो आपण, हो का? बघा, ट्रान्सलेशन मध्ये बघितलं हो तुम्ही, तर एका एक्स ऍक्सिस साठी एकच स्क्वेअरची टर्म आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. रोटेशनचं बघितलं, एका ऍक्सिस साठी एकच टर्म आहे. पण व्हायब्रेशन साठी एका ऍक्सिस साठी दोन टर्म आहेत. दोन टर्म म्हणजे ही आहे पोटेन्शियल एनर्जी, सॉरी कायनेटिक एनर्जीची टर्म, आणि ही आहे पोटेन्शियल एनर्जीची टर्म. एवढा ताण घ्यायची गरज नाही, ह्याला काही पाठ करत बसायची गरज नाही, मी सांगतो तुला एकदम आरामात. फक्त एवढंच की एक मोड म्हणजे 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम, हे मात्र लिहावं लागतंय. हे एक व्हायब्रेशनचा मोड म्हणजे दोन व्हायब्रेशनच्या डिग्री, बस. म्हणून आता रूम टेम्परेचरला जर तुम्ही बघितलं तर टोटल डायटॉमिक साठी टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती यायला आता? 5. फाईव्ह. 5. आणि हाय टेम्परेचरला किती यायला आता टोटल? 7. 7. कशामुळे सांग बरं आता हे? 7 कशामुळे? दोन कस काय वाढल्या? ती हाय टेम्परेचर, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल. नाही 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 नाही. नीट नीट नीट, ह्या तीन कुणाच्या आहेत? हाय टेम्परेचर. नाही नाही नाही, 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. हे आपण डायटॉमिक साठी आपण काय करलो हे. सो हा, जरा नीट लक्ष दे. हा, सो फॉर डायटोमिक मॉलिक्यूल, बघ बरं जरा, डायटोमिक मॉलिक्यूल साठी टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम ऍट, बघा, ऍट लो टेम्परेचर. बघा, टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम, नंबर वन केस काय? ऍट लो टेम्परेचर. बघ बरं जरा, काही कन्फ्युज झालं का? बघ बरं जरा. नंबर वन
ऍट लो टेम्परेचर आणि नंबर 2 ऍट हाय टेम्परेचर. बघ बरं जरा हे काही कळलं का सांग. लो टेम्परेचरला वेगळं दिलंय आणि हाय टेम्परेचरला वेगळं दिलंय. नाही कळलं? नाही. बर. आता मी तुला जरा नीट लिहून देतो बघ. एक आपण टेबल बनवूया. टेबल बनल्यावर लगेच लक्षात येते. टेबल बनल्यावर लगेच लक्षात येते. टेबल मध्ये काय लिहू आपण? सर्वात पहिले मोनो ऍटोमिक. मोनो ऍटोमिक गॅस मॉलिक्युल, राईट. त्याचे एक्झाम्पल जर आपण लिहायचं म्हणलं तर कोण? हेलियम, निऑन वगैरे. कळायले का? हे नोबल गॅस असतात, मोनो ऍटोमिक गॅस. कळलं? हो. हो का? आपण इथे लिहिलो गॅस टाईप. जास्त. मोनो ऍटोमिक. दुसरा कोणता आहे? थांबा. हम्म, थांब. हे 1 नंबर, हे 2 नंबर, हे 3 नंबर, हे 4 नंबर. हम्म. हे झाला मोनो ऍटोमिक गॅस. आता ह्याच्यानंतर कोणता आहे? डायॲटोमिक. डायट. डायॲटोमिक मध्ये आपण दोन प्रकार घेणार. एक घेणार लो टेम्परेचर. हे कळायले का? हो. लो टेम्परेचर. आणि दुसरं घेणार डाय ॲटोमिक ऍट हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर. बरोबर जरा कळलं काय? हा डायॲटोमिक कळलं. चे एक्झाम्पल काय येतं डायॲटोमिकचे? Cl2, O2. हे सर्व आहेत ना, भरपूर माहिती आहे ना तुला? हा माहिती आहे. O2 यंग. N2 वगैरे. ठीक आहे. हम्म. आता लो टेम्परेचर आणि हाय टेम्परेचरला सेमच राहते, ते काही वेगळं होत नाही बरं काय. तेच एक्झाम्पल तेच राहते. फक्त आता लो हो. टेम्परेचरला काय होते आणि हाय टेम्परेचरला काय. तर डिग्रीज ऑफ फ्रीडम इकडे लिहायलो मी. सर्वात मेन कोणत्या? ट्रान्सलेशन. ते ट्रान्सलेशन. त्याच्यानंतर कोणते असतात? रोटेट. रोटेशन. रोटेशन. त्याच्यानंतर कोणत्या? व्हायब्रेशन. व्हायब्रेशन. राईट. आणि त्याच्यानंतर टोटल. इथे एक्झाम्पल. आता इथे टोटल. हे सर्व डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत हा. आता ट्रान्सलेशनच्या 3, नो प्रॉब्लेम. सर्वांना 3. सर्वांना 3. कसलाही असो, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड. रोटेशनच्या ह्याला 0 आहेत, माहिती आहे ना मोनो ऍटोमिकला, कारण का ते स्वतः भोवती रोटेट हा. तरी फायदा नाही. हे झेपलं तुला? हो कळलं. डायॲटोमिकला रोटेशनच्या 2 दिल्यात, आठवते का बघ? एक हम्म. म्हणलं ना ते बॉन्ड ऍक्सिस भोवती रोटेशन हो. पकडत नाही म्हणून. हो. आणि डायॲटोमिकला हाय टेम्परेचरला पण रोटेशनच्या 2च. व्हायब्रेशनच्या मोनो ऍटोमिक तर स्वतः भोवती व्हायब्रेट करतच नाही म्हणून 0. नाही. झिरो. डायॲटोमिक लो टेम्परेचरला व्हायब्रेट करत नाही म्हणून 0. झिरो. हाय टेम्परेचरला व्हायब्रेट करतो, पण त्याचं एक मोड हे 2च्या बरोबरला असते म्हणून